केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलं होतं। कृषी मंत्री मुंडे यांनी त्या निर्णयानंतर लागोलाग दिल्ली गाठून वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती। पण त्यावेळी परदेशात असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाणिज्य मंत्र्यांशी फोन करून चर्चा करून सरकारी खरेदीच्या निर्णयाबद्दल ट्विट केलं आणि त्याचं श्रेय आपल्या पदरात पाडून घेतलं। त्यानंतरही वाणिज्य मंत्र्यांनी आयात निर्यातीबद्दल अनेक निर्णय घेतले, पण कृषी मंत्री मुंडे पुन्हा कधी त्यांच्या भेटीस गेलेले दिसले नाहीत। शेतीमालाचे भाव पडत असताना कृषी मंत्र्यांनी असं नामनिराळं राहणं शेतकऱ्यांना मात्र परवडणारं नाहीये। याच विषयावरती ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव यांनी लिहिलंय, तेच खास तुमच्यासाठी। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवनचा खास शो बळीराजा जागा हो। ॲग्रोवन FPC महापरिषदेच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नेहमीच्या शैलीत तडाखेबंद असं भाषण केलं। त्यांचं भाषण अत्यंत उत्स्फूर्त, हजरजबाबी आणि समयसूचक होतं, पण त्याचा बाज भावनिकच जास्त होता। आपण मुत्सद्दी नव्हे तर भावनाप्रधान राजकारणी असल्याची गुगलीही त्यांनी टाकली। आपलं ॲग्रोवनशी भावनिक नातं असल्याचं ते म्हणाले। गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर धनंजय यांचे वडील पंडितराव मुंडे हे बीडच्या राजकारणातील आणि सहकारी कारखानदारीतील बडे प्रस्थ म्हणून उदयाला आले, पण त्यांचा मूळ पिंड शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा। ते हयात असेपर्यंत त्यांच्या दिवसाची सुरुवात ॲग्रोवनच्या वाचनानं व्हायची आणि त्यामुळेच आपल्याला या वृत्तपत्राची ओळख झाली, असं कृषी मंत्री मुंडे म्हणाले। आपण एका प्रयोगशील शेतकऱ्याचे पुत्र असल्यामुळं शेती आणि शेतकऱ्यांशी असलेली नाळ भक्कम आहे। आपण विरोधी पक्षनेते असताना सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना ॲग्रोवन हाच आपल्या माहितीचा प्रमुख स्रोत असायचा आणि आपल्याच खांद्यावर कृषी मंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळं हे प्रश्न सोडवण्यासाठी आपली निवड व्हावी हा नियतीचा संकेत असावा, असा त्यांच्या बोलण्याचा एकंदर सार होता। पण शेतकरी सध्या ज्या प्रश्नांमुळे जेरीस आलेले आहेत त्याबद्दल बोलताना मात्र कृषी मंत्र्यांनी सावध भूमिका घेतलेली दिसली। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकार सोयाबीन, कांदा, कडधान्य यासह प्रमुख शेतीमालाचे दर पाडण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवतोय। 7 शेतमालावरील वायदेबंदीला वर्षभराची मुदतवाढ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्यात वाढ हे या मालिकेतील ताजे निर्णय आहेत। सोयाबीनचे दर हमी भावाच्या खाली उतरलेले आहेत। या संदर्भात मुंडे म्हणाले, आपण कृषी खात्याचे मंत्री आहोत, परंतु शेतीमालाचे भाव काय असावेत हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाहीये। आपण केवळ शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी योजनांच्या माध्यमातून मदत करू शकतो। शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी झाल्यामुळं तो खरेदी करण्यासाठी आपण मंत्रिमंडळ बैठकीत आग्रही मागणी करू। कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात नसतं, अशी पुष्टी त्यांनी जोडली। मुंडे यांनी विरोधी पक्षात असताना या विषयावर केलेली भाषणं विशेष गाजलेली होती, त्यामुळेच त्यांचा बदललेला सूर आपल्याला अधिक खुपणार आहे। खरं तर मंत्रिमंडळ हे सामूहिक जबाबदारीच्या तत्वावर काम करतं, त्यामुळे मुंडे यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून भूमिका स्पष्ट करायला हवी होती। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं घेतलेल्या निर्णयांमुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत। महाराष्ट्राला याचा मोठा फटका बसतोय। राज्य शासनाने या विरोधात केंद्राकडे दाद मागितली पाहिजे। त्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेतली पाहिजे आणि हे सगळं घडवून आणण्यासाठी राज्याच्या कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेणं अपेक्षित आहे, कारण शेतकऱ्यांचं हित जपणं हेच त्यांचं कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याचा त्यांना विसर पडलाय की काय, असा प्रश्न त्यांच्या बोलण्यामुळे उपस्थित झालाय। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही तुम्हाला एका ठिकाणावर बघायचं आहे ना, मग ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती बळीराजा जागा हो या खास सिरीजमधून तुमच्या भेटेला येत असतो, त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या।